हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल कॉर्न मसाला। अगदी सोपी, चविष्ट आणि झटपट तयार होणारे स्वीट कॉर्न मसाला चवीला खूप अप्रतिम लागते, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। इथे मी मिरची, लसूण, अद्रक घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। एक कांदा, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। एका कढईमध्ये बटर टाकला आहे, त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले मकाचे दाणे घातले आहेत आणि ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मकाचे दाणे परतून घेतल्यामुळे त्याची चव ग्रेव्हीमध्ये खूप छान लागते, त्यामुळे आपण परतून घ्यायचे आहे। परतून झाले आहेत, आपण काढून घेऊया त्याला। इथे मी काजू आणि टरबूजाच्या बिया गरम पाण्यामध्ये एक अर्धा ते पाऊण तास भिजत घातले होते। त्यानंतर त्याची पेस्ट बनवून घेत आहे ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी। एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतले आणि 2 चमचे तेल घातले आहे। त्यानंतर जिरे घातले आहेत, बारीक चिरलेला कांदा घातला। आता कांद्याला आपल्याला परतवायचं चांगलं, कांद्याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे, बारीक चिरलेले टोमॅटो घातले आहेत, त्याला परतून घ्यायचं आहे छान प्रकारे। थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि छान प्रकारे आता त्याला परतून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट त्याला झाकून ठेवूया आपण। एक 5 ते 7 मिनिट झाले आहेत, आपण प्लेट काढून टोमॅटोला मॅश करून घेऊया। छान प्रकारे सॉफ्ट झालेले आहेत टोमॅटो आणि आता त्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। जर पाणी टाकून आपण थोडा वेळ त्याला शिजवून घेतलं आणि छान प्रकारे परतवलं परत मसाला, तर टोमॅटोचा आंबटपणा निघून जातो आणि ग्रेव्ही खायला खूप छान लागते। मसाले चांगल्या प्रकारे परतले गेले आहेत, तेल सोडलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण काजूची पेस्ट घालूया आणि छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। काजूच्या पेस्टमुळे भाजीला क्रीमी टेक्स्चर येतं आणि खूप चविष्ट लागते। आता गरम पाणी घालायचं आहे आपल्याला इथे। कॉर्न मसाला जास्त पातळ नसतो, त्यामुळे पाणी थोडंच घालायचं। आता जे आपण मक्याचे दाणे परतून घेतले होते त्याला घालूया, त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि शेवटी मी गरम मसाला घातला आहे, एक अर्धा चमचा। एक 7 ते 8 मिनिट झाकण ठेवायचं आहे। चवीपुरतं मीठ, मस्त भाजी तयार झालेली आहे। आपल्याला आपण गार्निश करूया कोथिंबीरीने, खूप सुंदर दिसतीये। तर नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।